प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे काम फक्त ब्रदरचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं गैरसमज होईल की माईक त्यांच्या हातात दिल्यामुळे त्यांचं काम आहे. नाही, तुमच्या जवळ देवाचं मुख आहे, जे तुम्ही बोलता ते देव ऐकणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे फक्त कॅमेरा जाईल म्हणून ते बोलतायत, तुम्ही बोलायचं देवाला ऐकू येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घेऊया आपलं बायबल हातामध्ये. प्रत्येक जण, मी सांगितलं बायबल पाहिजे तुमच्याकडे चर्च. घेऊया बायबल, बोलूया आज देव अद्भुत कार्य करणार आहे. देव अद्भुत कार्य करणार आहे. आराधनेत त्यांनी केलंय, आराधनेत केलंय, आता वचनात करणार आहे. आता वचनात करणार आहे. हा माझा विश्वास आहे. हा माझा विश्वास आहे. आजचं वचन मला देवाच्या अधिक जवळ आणणार आहे. देवाच्या अधिक जवळ आणणार आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज पुन्हा तोच विषय आपण घेत आहोत की देवाच्या वचनाकडे आपण लक्ष लावलं पाहिजे. काय लावलं पाहिजे? लक्ष लावलं पाहिजे. लक्ष लावलं पाहिजे. कारण आपण देवाचं वचन ऐकतो, परंतु आपण काय लावत नाही? लक्ष लावत नाही. आणि म्हणून अनेक लोक काय होतात, पडले जातात. म्हणून मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, इब्रिकराचं पत्र या ठिकाणी आपण काढूया. इब्रिकराचं पत्र, त्याचा या ठिकाणामध्ये आपण दुसरा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन या ठिकाणी वाचूया. त्यामुळे ज्या गोष्टी आपण ऐकल्या त्याकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण गळून पडू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन सांगतं, ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या, काय केल्या, ऐकल्या, त्याच्याकडे काय दिलं पाहिजे? लक्ष लावलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पवित्र शास्त्रातले उपदेश पुष्कळ जण लहानपणापासून ऐकतात, पुष्कळ जण लहानपणापासून प्रभू मध्ये आहेत, कोणी 2-4 वर्ष झाले तेव्हापासून प्रभू मध्ये आहेत. आमच्याकडे पवित्र शास्त्र आहे. कुणीतरी आम्हाला सांगतं का बायबल वाचा, कुणीतरी सांगतं का आम्हाला प्रार्थनेला जा, मग आम्ही देवाचा उपदेश ऐकतो. परंतु महत्वाचं काय आहे, त्याच्याकडे काय लागलं पाहिजे? लक्ष लावलं पाहिजे. लक्ष लावलं पाहिजे. त्या गोष्टी आपण कशा घेतल्या पाहिजे? मनावर घेतल्या पाहिजे. कारण जोपर्यंत लक्ष लागत नाही, आपण ते मनावर घेत नाही, आणि मग जर ते मनावर घेत नाही, तोपर्यंत आमच्यामध्ये त्या वचनाचं फळ आम्हाला दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण नेहमी काय ऐकतो देवाचं? दर रविवारी तुम्ही काय ऐकता? वचन. तुम्ही घरी पण बायबल वाचता तुम्ही देवाचं काय ऐकता? वचन ऐकता. परंतु काय द्या त्याच्याकडे? लक्ष लक्ष द्या त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याला महत्व देणं गरजेचं आहे. जर आम्ही ऐकून त्याला लक्ष देत नाही, ऐकून त्याला महत्व देत नाही, आणि मग जर आम्ही पडलो, त्याला परमेश्वर जबाबदार राहणार नाही. कारण त्यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं की जो कोणी माझं वचन ऐकतो आणि लक्ष देतो तो गळून बाहेर पडणार नाही. परंतु जर त्यांनी लक्ष दिलं नाही तर तो कसा पडणार? गळून बाहेर पडणार. प्लीज बोला, कसा पडणार? गळून पडणार. आता गळून पडणार हा शब्द का वापरला? कारण जे परमेश्वर येईल, आम्ही सर्व काय होणार? उचलले जाणार. काय होणार? उचलले जाणार. ज्यावेळेस एखादा मासे पकडणारा असतो, कोण पकडणारा असतो? मासे आणि जास्त जाळं टाकतो, मग त्या जाळ्यामध्ये अनेक मासे येतात. परंतु जर मासे खूप असतील तर अर्धे मासे काय होतात? गळून पडतात. बाहेर पडतात. देवाची इच्छा नाहीये का मासे त्या जाळ्याच्या काय पडावेत? बाहेर पडावेत. देवाची इच्छा आहे का तुमचं तारण तुम्ही जपलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासाठी तुम्ही देवाच्या वचनाकडे काय दिलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. मी सांगितलं का सिगरेटच्या पाकिटावर एक कॅन्सरचा मोठा फोटो असतो. आम्ही तो फोटो पाहतो तरी पण लोक काय पितात? सिगारेट. म्हणजे त्यांनी जे चित्र पाहिलं त्याकडे लक्ष दिलं का? नाही दिलं. तेच प्रकारे आम्ही पण देवाचं वचन ऐकतो, पण तुझे लक्ष आम्ही जिकडे दिलं पाहिजे ते लक्ष आम्ही देत नाही, आणि ते वचन आपण मनावर घेत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया यहोशवा 22 अध्याय आणि 5 वचन सर्व काढूया. यहोशवा 22 अध्याय आणि 5 वचन. आणि जी आज्ञा व जे नियमशास्त्र यहोवाचा सेवक मोशे याने तुला आज्ञापिले ते तुम्ही आचरावे, म्हणजे यहोवा आपला देव याच्यावर प्रीती करावी व त्याच्या सर्व मार्गात चालावे व त्याच्या आज्ञा पाळाव्या व त्याला चिकटून राहावे, आणि तुम्ही आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने त्याची सेवा करावी, म्हणून फार जपा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या सांगितलं जिथं जपा शब्द वापरलाय, इंग्लिश मध्ये एक शब्द वापरलाय हीड. इंग्लिश मध्ये काय वापरलाय? हीड. मी सांगितलं मागच्याच, किती लोकांना आठवतं हा शब्द आहे? मागच्याच मी घेतला होता. काय शब्द आहे? हीड. हीड म्हणजे काय करणं? लक्ष लावणे. लक्ष लावणं. मराठीमध्ये लिहिलं जपा. काय लिहिलंय? जपा. परंतु जर ओरिजिनल ट्रान्सलेशन आम्ही वाचलं तिथं शब्द वापरलाय हीड. हीड म्हणजे काय करणं? लक्ष लावणे. आणि हिअर म्हणजे ऐकणे. हिअर म्हणजे ऐकणे. हिअर म्हणजे ऐकणे. लहान मुलांना आपण शाळेत शिकवतो हिअर म्हणजे काय? ऐकणे. परंतु देव आम्हाला हीडचा अर्थ शिकवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हीड म्हणजे काय करणं? लक्ष लावणे. त्याच्यामध्ये शब्द वापरला जपा.
काय लिहिलंय? जपा. म्हणजे देवाच्या वचनाबद्दल जपा किंवा त्याच्याकडे काय लावा? लक्ष लावा. लक्ष लावा. Praise the Lord. हालेलुया. कारण मी पुन्हा सांगतो की आम्हाला सगळं पवित्र शास्त्र भरपूर लोकांना काय आहे माहिती आहे. आम्हाला 10 आज्ञा काय माहिती आहेत, आम्हाला बरं काय आहे माहिती आहे, आम्हाला वाईट काय माहिती आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. तरी पण ज्या प्रकारे देवाच्या वचनाच्या प्रती आम्ही गांभीर्य धरलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, त्या प्रकारे आम्ही लक्ष देत नाही. Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणून पुष्कळ लोक आपलं तारण काय करतात? गमून बसतात. आपल्या आयुष्यात काय करतात? गमून बसतात. आणि म्हणून एक उदाहरण आहे पवित्र शास्त्रामधले मोशेचं. 5व्या ठिकाणामध्ये आपण काढूया अनुवाद 31वा अध्याय. सर्व काढूया अनुवाद 31वा अध्याय, त्याचं 28, 29 आणि 30 हे वचन वाचणार आहोत. हा, सर्वांनी काढलं? हा, सर्वांनी काढा प्लीज, सर्व काढा. खूप सुंदर आहे. हा ब्रदर, त्याच्यातलं टायटल वाचायचंय मोशेच्या. मोशे नियमशास्त्राची प्रत कोशात ठेवण्याची आज्ञा करतो व इस्रायलचे भविष्य सांगतो. हा, त्यांनी काय सांगितलं इस्रायलचं? भविष्य सांगितलं. जोरात बोला, काय सांगितलं? भविष्य सांगितलं. त्यांनी काय केलं? नियमशास्त्रात जे प्रभूने त्याला नियमशास्त्र सांगितलं ते काय केलं? त्यांनी लिहून काढलं. काय केलं? लिहून काढ. आणि ती प्रत म्हणजे जसं हे पुस्तक आहे, हे जे पवित्र शास्त्र आहे, याला प्रत म्हणतात. काय म्हणतात? प्रत म्हणतात. ही प्रत ही इस्रायल लोकांना दिली. कोणाला दिली? इस्रायल लोकांना. आणि त्यांनी त्याचं भविष्य सांगितलं. काय सांगितलं? भविष्य सांगितलं. आता नियमशास्त्रात कोणाचा मार्ग आहे? देवाचा. तीच बोला, कोणाचा मार्ग आहे? देवाचा. जर देवाचं नियमशास्त्र माझ्याकडे आहे तर कोणतं अरिष्ट माझ्यावर येईल का? नाही. कोणतं संकट माझ्यावर हवी होईल का? नाही होणार. कारण माझ्याकडे काय नियमशास्त्र आहे देवाचं वचन माझ्याकडे. परंतु त्यांनी एक भविष्यवाणी केली. काय केली त्यांनी? एक भविष्यवाणी केली. 5व्या ठिकाणामध्ये तो काय बोलतोय? या ठिकाणामध्ये 28 वचनापासून वाचू. तुम्ही आपल्या वंशाच्या सर्व वडिलांस व आपल्या कामदारास माझ्याजवळ एकत्र जमवा, म्हणजे मी हे शब्द त्यांच्या कानी पडतील असे बोलेल, आणि आकाश व पृथ्वी यांना त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला लावी. कारण मला ठाऊक आहे की माझ्या मरणानंतर तुम्ही अगदी बिघडून जाल, आणि जो मार्ग मी तुम्हास आज्ञापिला त्यातून बहकून भलतीकडे वळाल, आणि पुढच्या दिवसात तुम्हास दुर्दशा प्राप्त होईल. कारण तुम्ही यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते करून आपल्या हाताच्या कामाकडून त्याला कोपवाल. आणि मोशेने या गीताचे शब्द समाप्त होईपर्यंत ते इस्रायलच्या सर्व समुदायाच्या कानी पडतील असे सांगितले. Praise the Lord. हालेलुया. नाव किती लोकांना कळलं जे ब्रदरनी वाचलं? त्यांनी भविष्यवाणी केली. काय केली? भविष्यवाणी. थोडक्यात सांगा काय भविष्यवाणी? किती लोकांनी ऐकलं जे ब्रदरनी रीड केलं? लक्ष दिलं का जे त्यांनी वाचलं? प्लीज बोला, लक्ष दिलं? त्यांनी काय वाचलं? सारांश मी तुम्हाला सांगतो जे त्यांनी वाचलं. त्याच्यामध्ये असं लिहितो मोशे का मी प्रत तुम्हाला काय केली? दिली. आणि मला माहिती आहे मी मेल्यानंतर, कोण मेल्यानंतर? मोशे तो मेल्यानंतर म्हणतो का तुम्ही लोक बिघडणार आहेत, तुम्ही लोक काय करणार आहेत? बिघडून जाणार. माझं नियमशास्त्र तुमच्याकडे आहे. माझं नियमशास्त्र तुमच्याकडे आहे. जे प्रभूने मला दिलंय ते मी तुम्हाला दिलंय. परंतु मला माहिती आहे मी मेल्यानंतर तुम्ही काय होणार आहे? बिघडून जाणार. आणि तुमची दुर्दशा कशी होणार आहे? वाईट होणार. वाईट होणार आहे. का? कारण तुम्ही जे नियमशास्त्र मी तुमच्याकडे देणार आहे तुम्ही फक्त ते ठेवणार आहे, परंतु त्याच्याकडे तुम्ही लक्ष लावणार नाहीये. येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय? त्यांनी भविष्यवाणी केली. काय केली? भविष्यवाणी केली. तो एखाद्याबद्दल बोलतो का तुझा नाश होणार आहे, तू पडणार आहे. मग जस्ट मोशे असं बोलतो, त्या लोकांनी काय केलं पाहिजे? लक्ष लावलं पाहिजे. त्यांनी काय केलं पाहिजे? लक्ष लावलं लावलं ते पाहिजे. म्हणले पाहिजे प्रभूकडे का हे प्रभू मी परीक्षेत पडू नये म्हणून मला काय कर? वाचव. वाचव. तुझ्या वचनापासून मी फिरू नये म्हणून मला काय कर? सहाय्य वाचव. कर. माझं लक्ष भटकू नये म्हणून मला काय कर? सहाय्य कर. पण त्यांनी तशी प्रार्थना केली का? नाही. मोशे जे बोलला त्यांना समजलं नाही. त्याने ऐकलं पण कशावर नाही घेतलं? मनावर नाही घेतलं. काय नाही, बघू नंतर. आपण काय म्हणतो? बघू नंतर. काय एवढं थोडी असतं? एवढं थोडं सात्विकतेत चालता येतं, एवढं धार्मिक थोडी होऊन जमता येतं. आपण काय लय देवाचे आहेत का? Praise the Lord. हालेलुया. तेवढं पुरतं तेवढं बरं आहे. जास्त देवामध्ये शिरायचं नाही. आणि लोक काय म्हणतात? जास्त कोणा शिरायचं नाही? देवामध्ये. लय देवात शिरायचं नाही, माणूस वेड होऊन जातं. माणूस कसं होऊन जातं? वेड. नाही, तुम्ही वेडेने होणार, तुमचं जीवन वाचणार. येस. Praise the Lord. हालेलुया. मोशे या ठिकाणी स्पष्ट भाषेमध्ये सांगतो मी मेल्यानंतर तुम्ही बिघडणार आहेत. येस. येस. तुमच्याकडे पवित्र शास्त्र आहे, तुम्हाला मी बसून शिकवलं, एक एक गोष्ट सांगितली, मी तुम्हाला डोंगराकडे नेलं, तिथून देवाचा स्पष्टपणे तुम्ही आवाज ऐकला, तुम्हाला कळलं का मरण जीवन हे देवाच्या हातात आहे. तरी पण तुम्ही कसे होणार आहेत? बिघडून जाणार आहात. का? कारण तुम्ही काय देणार नाहीत? लक्ष लावणार नाही. Praise the Lord. हालेलुया. वचन तुमच्याकडे आहे पण त्यावर तुम्ही चालणार नाही, ते वचन तुम्ही मनावर घेणार नाही, आणि म्हणून तुमचा बिघाड होईल आणि तुम्ही त्या तारणातून गळून बाहेर पडणार आहे. Praise the Lord. हालेलुया. देवाची इच्छा नव्हती असं व्हावं. Praise the Lord. हालेलुया. पहा, बायबल सांगतो मोशेबद्दल, सॉरी पेत्राबद्दल. प्रभू म्हणला होता पेत्राला, किती वेळेस नाकारशील? 3 वेळा. म्हणला प्रभू. येस. तो म्हणला नाही नाही प्रभू, असं होणारच नाही. कोण बोलतोय?
पेत्र बोलतो, हा, त्याला कुणी सांगितलं? प्रभू येशूने. मग त्यांनी काय प्रार्थना केली पाहिजे? कारण येशू म्हणायचा का वारंवार अरे ऐका परीक्षेत पडू नये म्हणून काय करा? प्रार्थना करा. जस्ट देव म्हणतो का तू पडणाऱ्या परीक्षेत तू नाकारे मला 3 वेळेस, त्याचं काम आहे का लगेच प्रार्थनेत जावं? येस येस. Praise the Lord. हालेलुया. पण जे देव बोलतो त्याच्याकडे काय देतो का तो? नाही. लक्ष देत नाही चर्च. Praise the Lord. हालेलुया. देव बोलतो पण तू लक्ष देत नाही आणि 3 वेळेस कोणाला नाकारतो? प्रभू येशूला. Praise the Lord. हालेलुया. हे सुरुवातीपासून चाललं. कधीपासून? सुरुवातीपासून. मागच्या वेळेस मी उदाहरण घेतलं एदेन बागेत. आदम आणि हवेला प्रभूने आज्ञा दिली, म्हटला होता का हे जीवनाचं जे झाड आहे बरं वाईट त्याचं काय खाऊ नकोस? फळ खाऊ नको. लक्ष दिलं का जे देव बोलला? नाही. नाही, लक्ष दिलं नाही चर्च. आमच्याही कानावर देवाचे वचन पडत राहतात परंतु आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि मग जसं मी पडतो आम्ही म्हणतो आम्ही का पडलो आम्हाला कळलं नाही. Praise the Lord. हालेलुया. कारण तू काय दिलं नाहीस? लक्ष लावलं नाही. म्हणून प्लीज कशाकडे लक्ष द्या? वचनाकडे. हा, देव तुम्हाला मार्ग प्रगट करतो. Yes. ते तुमच्या जीवनाबद्दल बोलतो, ते तुमच्या आशीर्वादाबद्दल बोलतो, ते तुमच्या पापाबद्दल बोलतो, ते तुमच्यातल्या कमकुवतपणाबद्दल बोलतो. पण जे काही देव बोलतो त्याच्याकडे आपण काय दिलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्ही मनावर घेणार नाही तुम्ही गळून पडणार चर्च. Praise the Lord. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे तसं व्हावं म्हणून देव आज आम्हाला बोध करतो का ऐक सगळ्याहून जास्त माझ्या वचनाकडे काय दे? लक्ष दे. Praise the Lord. हालेलुया. लक्ष दे म्हणजे कशावर घे? मनावर घे. हा, मनावर घे. मी सांगितलं ना, जर कुणी म्हणलं जाड झालास, का झालास, आपण लगेच काय कमी करतो? आपलं जेवण लगेच कमी करतो, आपण भात कमी करतो. समोरच्याला कळतं मनावर घेतलंस. कसं घेतलं? मनावर घेतलं. मनावर घेतलं, तू भात कमी केलास. त्याच प्रकारे देवाचं वचन आपण मनावर घेतलं पाहिजे चर्च. Praise the Lord. हालेलुया. जर हे वचन मनावर घेतलं चर्च आमची उन्नती होणार, आम्ही गळून पडणार नाही आणि देवाचा अनुग्रह आमच्यावर राज्य करणार. येस. Praise the Lord. हालेलुया. बायबल सांगतं का प्रभूनी मोशेद्वारे त्यांना घेऊन चालला. एक समय असा आला का देवांना सगळ्यांना डोंगराकडे बोलवलं. कुठे बोलवलं? डोंगराकडे. आणि देवाने त्यांना 10 आज्ञा दिल्या. किती आज्ञा दिल्या? 10 आज्ञा. ओके, 10 आज्ञा कधी आल्या इस्रायलला? मोशेने आणल्या का पहिले प्रभूने दिल्या होत्या? प्रभूने दिल्या होत्या. हा, कारण अनेक लोकांना वाटतं का दगडी पाट्या आल्या मगच 10 आज्ञा आल्या. नाही, त्याच्या अगोदर सगळ्या लोकांना घेऊन मोशे कुठे गेला होता? डोंगराजवळ गेला होता. डोंगरावरून देवाचा आवाज आला, 10 आज्ञा आल्या. मग लोक म्हणले का प्रभू आमच्याशी न बोलू परंतु मोशे आमच्याशी बोललो. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. ती प्रथा अजूनही बंद झाली नाही चर्च. Praise the Lord. हालेलुया. आज आम्ही फक्त कोणाद्वारे ऐकतो? सेवकाद्वारे. हा, आम्ही डायरेक्ट बोलत नाही चर्च. Praise the Lord. हालेलुया. ओके, आपल्या विषयाकडे येऊ आपण. त्या ठिकाणी देव म्हणला होता कोरी मूर्ती करू नकोस. काय करू नकोस? कोरीव मूर्ती हा, पण जस मोशे पुन्हा पर्वतावर गेला याला कोणी काय बनवली? कोरीव मूर्ती हा, बनवली. जस मोशे खाली आला बायबल सांगतं का 3000 लोक मारले गेले. किती हजार? 3000 लोक. हा, कारण त्यांनी कुणाची आज्ञा मोडली? देवाची आज्ञा. त्यांनी देवाचा आवाज समक्ष ऐकला होता. Praise the Lord. हालेलुया. असं नाही का बाबा मोशेने सांगितलं त्यांनी प्रत्यक्षात देवाची वाणी ऐकली परंतु जे त्यांनी ऐकलं त्याच्याकडे काय दिलं नाही? लक्ष दिलं नाही. आणि म्हणून इब्रिकराच्या पुस्तकात लिहिलं की जे तुम्ही ऐकता त्याच्याकडे काय द्या? लक्ष द्या. लक्ष द्या. हा, कारण ती वाणी कोणत्या माणसाची नाही, ती वाणी कोणाची आहे? परमेश्वराची. परमेश्वर. आणि जो त्याच्याकडे लक्ष लावतो तो आपलं हित करणार. Yes. Yes. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. असं लिहिलंय मत्तईच्या पुस्तकात 7व्या अध्यायात 24व्या वचनामध्ये का जो कोणी माझा वचन ऐकतो तो शहाण्या माणसाप्रमाणे कसा आहे? शहाण्या आणि तो माणसाप्रमाणे. आपलं घर कशावर बांधतो? खडकावर बांधतो. हा, तुमचं घर कशावर पाहिजे चर्च? खडकावर. शिखरावर का खडकावर? खडकावर. मग कोणाचं ऐकलं पाहिजे? देवाचं. प्लीज देवाचं ऐका चर्च. मनावर घ्या. ऐकता तुम्ही? मी ऐकण्याबद्दल बोलत नाही आज, मी आज लक्ष देण्याबद्दल बोलत. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. समजतं प्रत्येकाला? ऐकतात सगळे. काय ऐकतात? वचन ऐकतात. घरचे फोर्स करतात जा रे चर्चला. कुठं जा? चर्चला जा. कधी कधी एक सवय लागली म्हणून पण आपण चर्चला येतो. Praise the Lord. हालेलुया. एक दर रविवारचा रुटीन लागलाय. रविवारचं आमचं कामचा एक शेड्यूल असतो. सकाळी उठायचं, तयार व्हायचं, कुठं जायचं? चर्चला किंवा जा. घरच्यांनी फोर्स केलाय कुठं जा? चर्चला जा. चर्च. पण तू चर्चला गेला पण तुझे देव बोलला तिकडे लक्ष लागलं का? लक्ष लागणं गरजेचं आहे. ते समजणं गरजेचं आहे. ते तुमच्या अंतरात्म्यात वारंवार फिरणं गरजेचं आहे. आणि जास्त ते होईल चर्च तुम्ही वाचणार चर्च. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. आणि अनेक लोक चर्चला येतात, अनेक लोक बायबल वाचतात पण तू जे वाचलं जे त्यांनी ऐकलं ते त्यांच्याकडे लक्ष देत. Praise the Lord. हालेलुया. या लेकरांनी रिझल्ट सांगितला त्याला फर्स्ट क्लासने काय पडले? मार्क्स पडले. लक्ष दिलं. काय दिलं? लक्ष दिलं. सगळ्या विद्यार्थ्यांना काय करतात? शिकवतात. पण जे लक्ष लावतात त्यांचा पर्सेंटेज चांगला येतो चर्च. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. जे लक्ष लावत नाहीत ते पास होत नाही. ते काय होतात? नापास होतात. आणि देवाची इच्छा नाही आपण नापास व्हावं चर्च. Praise the Lord. हालेलुया. म्हणून जे लेकरांचं आता नवीन अकॅडमिक इयर सुरू होईल लक्ष द्या का तुमच्या अभ्यासाकडे तुम्हाला काय लावायचंय? लक्ष लक्ष द्यायचं. लावायचं. हा, लक्ष लावायचंय. Praise the Lord. हालेलुया. कारण असं नाही का सर पुढच्या विद्यार्थ्यांना जास्त ऐकू येतो, मागच्यांना ऐकू येत नाही. तो सर्वांना सारखं शिकवतो. Praise the Lord. हालेलुया. पवित्र आत्मा सर्वांना सारखा मिळतो. Yes. Praise the Lord. हालेलुया. वचन सर्व सारख्यानं ऐकू येतं पण तू जो जास्त लक्ष देतो तो पुढे येतो जातो चर्च. Yes, yes. येस. Praise the Lord. हालेलुया. जर तुम्हाला प्रभूमध्ये वाढायचं
जर तुम्हाला आत्म्यात चालायचं, तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं कल्याण पाहायचं, तर चर्च तुम्हाला प्रभूकडे पाहणं आणि लक्ष देणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय वचन, कळतंय प्रत्येकाला? कारण आम्ही ज्या देवाचं वचन येतं त्याकडे आत्म्यातून पाहायला पाहिजे, कारण नेमकं प्रभूच्यातून आम्हाला काय सांगतो ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. येशू एक ठिकाणी म्हणतो, जर आपण वाचल्या ठिकाणामध्ये योहान याचा 10वा अध्याय आणि 11 वचन, त्या अगोदर इथं हात ठेवा योहान 10 वर, त्या अगोदर आपण स्तोत्र 119 मध्ये जाणार आहे. तुझ्या वचनांचे उलगडणे प्रकाश देते, ते भोळ्यास बुद्धी देते. हा, पुन्हा वाचा. तुझ्या वचनांचे उलगडणे प्रकाश देते, ते भोळ्यास बुद्धी देते. हा, वाचनाचं काय झालं पाहिजे? उलगडणं झालं पाहिजे. उलगडणं. उलगडणं कळतं. वचन एक प्रकारचं रहस्य. रहस्य आहे. काय आहे? रहस्य. त्याच्या आतमध्ये एक लपलेले आशीर्वाद प्रभू तुमच्यासाठी काय केले असतात? ठेवलेले ठेवलेले असतात. असतात. जसे वचन येतं त्या वाचनातून तुमच्याशी देवाचा आत्मा व्यक्तिगत तुमच्या गोष्टींवर बोलला पाहिजे. येस. कळतं मी काय बोलतो? सेवक काय बोलतो देवाचं? वचन बोलतो. आता ऍट ए टाइम प्रत्येक कुटुंबाला नाही सांगू शकत, सिस्टर तुमच्याबद्दल देव असं असं, सिस्टर देव तुमच्याबद्दल असं असं. वचन एक चालतं. वचन कसं चालतं? एक एकच चालतं. चालतं. पण त्याला घेऊन जो पवित्र आत्मा प्रत्येकाकडे वेगवेगळा आहे, तो प्रत्येकाला त्या वाचनातून घेऊन त्याच्या परीने जे त्याला पाहिजे, जे देवाला त्याला सांगायचं, देवाचा आत्मा त्याला त्या त्या गोष्टी प्रकट करू लागतो. येस. Praise the Lord. हालेलुया. परंतु हे कोणाला होणार? जे देवाचं काय धरणार? बाय. देवाचं काय धरणार? भय धरणार. हा, देवाचं वचन एक रहस्य आहे, आणि जो देवाचं भय धरतो त्यालाच तो काय प्रकट करतो? रहस्य प्रकट करतो. Praise the Lord. हालेलुया. म्हणून त्याचं रहस्य आम्हाला समजावं, त्याच्या वाणीकडे आम्ही लक्ष लावावं, का देवा याच्यात तुला नेमकं आम्हाला काय सांगायचं ते आम्हाला समजलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. आता वाचूया योहान 10वा अध्याय आणि 11 वचन वाचणार आहोत. मीच चांगला मेंढपाळ आहे, जो चांगला मेंढपाळ तो आपला जीव मेंढरांसाठी देतो. हा, प्रभू काय म्हणतो? येशू ख्रिस्त मी कसा आहे? चांगला मेंढपाळ प्लीज आहे, बोला, मी कसा आहे? चांगला मेंढपाळ. आता ज्या वेळेस येशू ख्रिस्त एक गोष्ट बोलला, यहुदी लोक होते. कोणते लोक होते? यहुदी लोक. सदुकी परुषी होते. आणि ख्रिस्त स्वतःला प्रगट करतो का मी उत्तम मेंढपाळ आहे. Yes, yes. मी कसा आहे? उत्तम मेंढपाळ. आणि पुढं त्यांनी शेवटच्या त्या वाचनामध्ये लिहिलंय, मी आणि बाप कसा आहे? एकच आहोत. एकच आहे. तो प्रथम म्हणतो का मी कसा आहे? उत्तम उत्तम मेंढपाळ. कसा आहे मी? उत्तम मेंढपाळ. आणि शेवटी म्हणतो मी आणि बाप कसा आहे? एक आहोत. येशू ख्रिस्त हे बोलला का बोलला? यहुदी लोकांना काहीतरी संदेश द्यायचा होता. Yes. काय द्यायचा होता? संदेश द्यायचा आणि होता. त्याला वाटत होतं का जे मी बोलतोय त्या बोलण्याकडे लोक लक्ष लावतील. Yes, yes. काय लावतील? लक्ष लावतील. कारण याच्यामध्ये एक रहस्य आहे, याच्यामध्ये एक भेद आहे. आणि जर मी जे बोलतो तिकडे त्यांनी लक्ष लावलं तर त्यांना कळल का ते नेमकं ज्याची कोणाची वाट बघते तो दुसरा कोणी नाही परंतु तो मीच आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. ओके, पुन्हा सांगतो. येशू ख्रिस्त काय म्हणला? मी कोण आहे? उत्तम मेंढपाळ. मी कोण आहे? उत्तम मेंढपाळ. नंतर म्हणतो मी आणि बाप कसा आहे? एक आहोत. Praise the Lord. हालेलुया. असं का म्हणला तो? इझेकिएलचं पुस्तक काढू या ठिकाणामध्ये आपण 34वा अध्याय आणि 11 वचनापासून. कारण प्रभू यहोवा असे म्हणतो, पहा मी स्वतः मीच आपल्या मेंढरांना शोधीन. हा, पुन्हा वाचा बदल. कारण प्रभू यहोवा असे म्हणतो, पहा मी स्वतः मीच आपल्या मेंढरांना शोधीन. हा, प्रभू यहोवा असे म्हणतो, मी आपल्या मेंढरांना काय करणार? शोधीन. तो मेंढरांना शोधणार. म्हणजे प्रभू कोण आहे? मेंढपाळ आहे. प्रभू कोण आहे? मेंढपाळ आहे. बायबल सांगतं पिता हा शब्द बोलला. कोण हा शब्द बोलला? पिता बोलला. पिता परमेश्वर म्हणतो मी आपल्या मेंढरांना काय करणार आहे? शोधणार आहे. कारण मी मेंढपाळ आहे. मी कोण आहे? मेंढपाळ आहे. म्हणजे पिता परमेश्वर. Praise the Lord. हालेलुया. मग नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो मीच काय आहे? मेंढपाळ आहे. मग लोक म्हणतील नाही तू तर येशू ख्रिस्त आहे, तुझं वय 30 आहे, पिता बोललाय, आणि तो शेवटला म्हणतो मी आणि पिता एकच आहोत. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च येस. लोकांनी काय दिलं नाही? लक्ष दिलं लक्ष. नाही. ते रोज बायबल वाचणार आहेत. निकेदेमासाठी लिहिलंय का तो शिक्षक होता. कोण होता? शिक्षक होता. शिक्षक होते, ज्ञानी होते, पंडित होते, पण येशू ख्रिस्त काय बोलतो या बोलण्याकडे ते लक्ष लावत नव्हते. चर्च Praise the Lord. हालेलुया. त्यांनी लक्ष लावलं असतं तर त्या ठिकाणी इस्रायल वाचल्या गेलं असतं चर्च त्याच समय. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. पण त्यांनी काय दिलं नाही चर्च? लक्ष दिलं नाही. हा, त्यांनी लक्षच दिलं नाही येशू ख्रिस्त नेमकं काय बोलतोय. किती लोकांना समजलं प्रगटीकरण? कळतंय? ती भविष्यवाणी होती का पिता म्हणला होता का मी माझ्या मेंढरांना काय करणार? शोधणार. मग लोक म्हणतील तू तर येशू आहे, पण तो म्हणतो मी आणि पिता एकच आहोत. Praise the Lord. हालेलुया. अजून एक प्रगटीकरण घेऊया या ठिकाणामध्ये आपण काढू योहान 8वा अध्याय आणि 12 वचन. नंतर येशू पुन्हा त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला मीच जगाचा प्रकाश आहे. हा, येशू काय म्हणतो चर्च? मीच जगाचा प्रकाश हा, आहे. तो मंदिरात असताना त्या सभास्थानामध्ये असताना ओढून सांगतो मी कोण आहे? जगाचा प्रकाश. त्याची इच्छा होती की यांनी लक्ष द्यावं की मी काय बोलतोय. Praise the Lord. हालेलुया. असं का बोलला? मलाकीचं पुस्तक काढू आपण या ठिकाणामध्ये 4था अध्याय, मलाकी 4था अध्याय आणि दुसरं वचन आपण वाचणार आहोत. परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता
त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल. हा, काय उगवेल चर्च? न्यायीपणाचा सूर्य, म्हणजे तुम्हासाठी प्रकाश येणार आहे. तुम्हासाठी काय येणार आहे? प्रकाश येणार आहे, हा, मलाकीच्या पुस्तकात ही भविष्यवाणी होती का न्यायीपणाचा सूर्य तुम्हासाठी काय होणार आहे? उगवणार आणि आहे. त्याच्या पंखात तुम्हासाठी काय असणार आहे? निरोगी करण्याचा उपाय आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी भविष्यवाणी होती का तुम्हासाठी प्रकाश काय होणार आहे? येणार आहे. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगतो, मीच जगाचा काय आहे? प्रकाश आहे. Praise the Lord. हालेलुया. ते बायबल वाचणारे लोक होते. कोणते लोक होते? बायबल वाचणारे, सदुकी परुषी काय वाचणारे होते? बायबल वाचणारे. पण त्याच्या लक्षात आलं की येशू काय बोलतो? नाही, ते काय देत नव्हते? लक्ष देत नव्हते. हा, आज हेच गडबड आहे चर्च, का आम्ही लक्ष देत नाही आणि म्हणून आमच्या आशा धोकून जातात. Praise the Lord. हालेलुया. काय दिलं पाहिजे आपण? लक्ष दिलं पाहिजे. हा, जो लक्ष देईल तो आपलं घर खडकावर बांधणार चर्च. Praise the Lord. हालेलुया. हा, दुसरं मी सांगितलं का आपल्या हिशोबाने घेऊ नका. जे प्रभूला सांगायचंय ते तुम्ही घेतलं पाहिजे. Yes, yes. कोणाला सांगायचंय? प्रभूला हा, सांगायचं. ते म्हणले का रे, हा स्वतःला प्रकाश म्हणतोय, हा स्वतःला मेंढपाळ म्हणतोय. अरे तसं घेऊ नका जसं तुम्हाला ऐकू येतंय, तसं घ्या जे पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मागच्या सांगितलं वचन तर सर्व सारखं असतं, पण जो तो आपल्या हिशोबाने घेतो. आपल्या हिशोबाने घेऊ नका. जसं पवित्र आत्मा तुम्हाला देतोय त्याप्रमाणे तुम्ही घ्या, कारण जे देव जे तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला समजलं, त्याच्यामध्ये उन्नती आहे. येस, येस, त्याच्यामध्ये काय आहे? उन्नती आहे. पण आमचा स्वभाव कसा आहे? आम्ही कशा पद्धतीने घेतो? आपल्या सोयीनुसार, आपल्या सोयीनुसार. कशानुसार? आपल्या सोयीनुसार. हा, मी उदाहरण घेतलं या ठिकाणामध्ये. सरांनी फळ्यावर काय लिहिलं? वाक्य स्त्री लिहिलं. ना पुरुष. काही नाही. आणि मुला मुलींना म्हणला का तुमच्या पद्धतीने तुम्ही काय करा? लिहा. मग मुलांनी आपल्या पद्धतीने लिहिलं. इथं थांब तू. मुलांनी आपल्या पद्धतीने लिहिलं. स्त्री बिना पुरुष काही काही नाही. नाही. आणि मुलींनी आपल्या पद्धतीने लिहिलं. स्त्री बिना पुरुष पुरुष काही नाही. वाक्य कसं होतं? स्त्री बिना पुरुष काही नाही. वाक्य एकच होतं चर्च. वाक्य कसं होतं? एकच वाक्य. ते न्यूट्रल होतं. पण दोघांनी आपल्या आपल्या पद्धतीने केलं. मुलांनी काय केलं? स्त्रीला निग्लेक्ट केलं आणि म्हणलं का बिना पुरुष तू. स्त्रीने काय केलं? तू आम्हाला निग्लेक्ट करतो का? मग स्त्री बिना पुरुष तू काही नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला समजतंय. तसं घेऊ नका चर्च जसं तुम्हाला ऐकायला पाहिजे. तसं घ्या जसं देवाला तुम्हाला द्यायचं. येस. Praise the Lord. हालेलुया. त्याच्यामध्ये आपली उन्नती आहे चर्च. Yes. Praise the Lord. हालेलुया. हे डोक्यात फिट करून घ्या. चर्चला येताना का तुम्हाला प्रार्थना करून यायचं. काय करून यायचं? प्रार्थना करून. हा, तुमच्यात ती भूक पाहिजे चर्च, देवाला घेण्याची, देवाला समजण्याची, देवाला ओळखण्याची. कारण देव काही ना काही संदेश तुम्हासाठी घेऊन आलेला असतो. Yes. Praise the Lord. हालेलुया. कारण मलाकीच्या पुस्तकात लिहिले त्याच्या पंखामध्ये निरोगी करण्याचा उपाय तुमच्यासाठी त्यांनी आणला. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. पण तो उपाय जर तुम्हाला समजलाच नाही, तुमचे आजार जाणार नाही. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतंय. पुन्हा वाचा बद्दल. मलाकी. थँक्यू. बसा तुम्ही. मलाकी 4 अध्याय 2 वचन. परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्यात तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही गोठणीतल्या ओके. वासरासारखे ओके. बाहेर पडून हा, त्याच्यामध्ये काय चर्च? निरोगी करण्याचा उपाय. प्लीज बोला काय आहे? निरोगी करण्याचा उपाय म्हणजे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर कोणाकडे? देवाकडे आहे. त्याच्या वाटणात तो तुमच्याशी बोलतो. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. निरोगी करण्याचा उपाय हा परमेश्वराकडे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या त्रासाला, तुमच्या काही अशा गोष्टींना कंटाळलेल्या असता, तुमचं मन निराश असतं एखाद्या गोष्टीसाठी, आणि तुम्हाला वाटतं का देवा आता तू माझ्याशी बोलला पाहिजे, देवा तू माझे मार्ग मोकळे केले पाहिजे, त्या समयी देव तुमचा उपाय त्या मंडळीमध्ये त्या वाटण्यातून घेऊन आलेला असतो. Praise the Lord. हालेलुया. परंतु जे देव तुम्हाशी बोलतो ते तुम्ही लक्षपूर्वक आत्म्यातून धरलं पाहिजे, कारण त्यामध्येच तुमचं आरोग्य लपलेलं असतं. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. नामान नावाचा व्यक्ती. कोणता व्यक्ती? नामान. त्याला कोणता आजार होता? कोडाचा. देवाच्या सेवककडे गेला आणि त्याला म्हणला काय मला काय झाले? कोड झाले. तो म्हणला जा या अर्ध्या नदीमध्ये किती वेळेस डुबकी मार? 3 वेळेस. 7 7 वेळेस. वेळेस. किती वेळेस? 7 वेळेस. हा, किती वेळेस? 7 वेळेस. Praise the Lord. हालेलुया. मारली का त्यांनी? प्लीज बोला मारली उडी. उपाय त्यांनी सांगितला पण त्याला उपाय कळलाच नाही चर्च, किंवा जो उपाय त्यांनी ऐकला तो त्यांनी मनावर घेतला नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. तो आजारी, त्याला उपाय पाहिजे. काय पाहिजे? उपाय पाहिजे. किंवा त्याला आरोग्य पाहिजे, आणि त्याचा उपाय त्यांनी सांगितला का 7 वेळेस डुबकी मार तुला आरोग्य मिळणार. Praise the Lord. हालेलुया. देवाचा सेवक स्पष्ट भाषेमध्ये बोलला पण त्यांनी कशावर नाही घेतलं? मनावर घेणार. त्याच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही निराश असता, देवाचं वचन वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांना बोध करतं. कधी ते सांगतं प्रार्थना कर. काय कर? प्रार्थना कर. कधी सांगतं वचन वाच, कधी सांगतं उपवास कर, कधी सांगतं विश्वास ठेव. मग जर देव जे काही तुमच्याशी बोलतो तुम्ही ते केलं पाहिजे चर्च, कारण तो तुमचा उपाय. तो काय तुमचा उपाय आहे. परंतु त्या उपायाला तुम्हाला वाटतं नाही नाही मला नाही वाटत असं होईल याने.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय देवाचा आत्मा कशाद्वारे बोलतो? वचनाद्वारे. उपदेश वेगळे असतात. कधी प्रार्थनेचा उपदेश येतो, कधी आराधनेचा उपदेश येतो, कधी विश्वासाबद्दल उपदेश येतो, कधी उपासाबद्दल उपदेश येतो. वेगवेगळा संदेश देव पाठवतो. त्याच्यामध्ये तुमचा उपाय, तुमचा काय आहे? उपाय आहे. आणि जे देव बोलतो ते तुम्हाला करायचंय. तुम्हाला काय करायचंय? करायचंय. करायचंय. परंतु आम्हाला वाटतं का मला वाटत नाही असं होईल जसं नामानाला वाटायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. चर्च कळतं या ठिकाणामध्ये आम्ही सिरियस झालं पाहिजे. देव आम्हाशी बोलतो, जर देव बोलतो आपण करायचंय. उपाय कसा का असा ना, तर देवाने सांगितला तो आमच्यासाठी लागू आहे आणि त्यामध्ये रिझल्ट आहे चर्च आमचा. येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय चर्च आमच्या समोर आहे पण आम्ही घेत नाही चर्च. एक आंधळा व्यक्ती होता, तो जन्मापासून आंधळा होता आणि प्रभू म्हणून त्याच्या डोळ्यावर तिथं मातीमध्ये थुकला, चिखल केला, डोळ्यांवर लावला आणि म्हणला जा आणि कशामध्ये जाऊन धुक? शिलो तळ्यामध्ये. शिलो तळ्यामध्ये. कोणत्या तळ्यामध्ये? शिलो तळ्यामध्ये. तो गेला आणि त्याने काय धुतले? डोळे धुतले, आणि लगेच त्याला काय आले? चर्च. दृष्टी आली. नामाला सांगितलं, उपाय दिला, नामाने केलं नाही. याला उपाय सांगितला आणि उपाय मनावर घेतला, याचे डोळे याला मिळाले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणला पाहिजे का रे प्रभू शिलो का बेत साधा व्यवस्थित सांग, गडबड तर नाही केलीस. कळतंय? कारण चमत्कार कोणत्या तळ्यात व्हायचे? बेतसदा तळ्यामध्ये. शिलो मध्ये चमत्कार होत नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिलोचं पाणी मंदिराचे पात्र शुद्ध करण्यासाठी वापरायचे, पण शिलोच्या नावात कधी चमत्कार होत नव्हता कारण तिथं पाणी देवदूत हलवत नव्हते. बेतसदाच्या तळ्याचं पाणी कोण हलवायचे? देवदूत हलवायचे. आणि येशू ख्रिस्त आंधळ्याला काय म्हणतो? कारण आंधळ्याला माहिती मी नेहमी कोणत्या तळ्यावर जाणार आहे? बेतसदा. कोणत्या तळ्यावर? बेतसदा. कारण आजारी लोकांची गर्दी कोणत्या तळ्यावर असायची? बेतसदा तळ्यावर. पण येशूने काय सांगितलं? कुठं जा? शिलो तळ्यावर. प्रभू बरोबर बोलला का? मला ऐकू गडबड येते. प्लीज बोलला का असं काही? प्लीज बोला, बोलला का असं काही? नाही. प्रभू बोलला मला करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी येशूला कधी पाहिलं नव्हतं चर्च, फक्त ऐकलं होतं. फक्त काय केलं होतं? ऐकलं पण होतं. त्यांनी विश्वास ठेवला का जर देव म्हणतो बेतसादा नाही शिलो, शिलो तर मी शिलो मध्ये जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा उपाय तिथं होता चर्च. जगाच्या हिशोबाने अशक्य असेल पण तो त्या ठिकाणी मध्ये गेला आणि त्याला ते आरोग्य मिळालं. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? तुमच्या लाईफ मध्ये जे काही त्रास आहेत ना त्याचा उपाय देव तुम्हाला देणार. तो देतो, पण जे तुमच्याशी देव बोलला तुम्ही ते लक्षात ठेवलंय का? चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही त्रासामध्ये असता आणि त्या समयी देवाचं वचन जे असं येतं, अंगावर एक वेगळी फिलिंग येते, एक वेगळे शहारे येतात, असं एक वेगळं कव्हरिंग आम्हाला जाणवतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते तुमच्यासाठी की पॉईंट लिहून ठेवायचं घरी का हे वचन माझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या वाचनात तुम्हाला गॅरंटी का देव माझ्याशीच काय झालेला आहे बोललेला आहे. आणि त्या वाचनात तुम्ही रोज कन्फेस करायचं, रोज तुम्ही बोलायचं आणि तो उपाय तुम्हाला लागू पाडणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? आता हे त्यालाच कळलं बरं का ज्याला असं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांना तसं नाही होत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांना काहीच होत नाही. काही लोकांना चालू संदेश मध्ये काहीतरी वेगळं होऊ लागतं. अचानक त्यांना कळतं काहीतरी लॉक उघडू लागले आता पटापट पटापट. एक वेगळं पूर्ण अंगावर एक थंडी वाजून येते, एक वेगळे शहारे फुटतात, आतमध्ये एक वेगळं संभाषण आपलं काय होऊन जातं. चर्च ते लिहून ठेवा. काय करा? लिहून ठेवा. हा, कारण तो जॉय त्या समय जो तुमच्या मनात आला तो नेहमी तुमच्या मनात राहिला पाहिजे. म्हणून ते वचन तुम्हाला वारंवार आठवलं पाहिजे की देव माझ्याशी काय बोलला. येस. Praise the Lord. हालेलुया. मोशेने काय केलं? तो प्रत लिहिली होती आणि त्यांना दिली होती. तो मानला होता तुम्ही बिघडताल, पण बिघडले तरी प्रत वाचा आणि पुन्हा माझ्याकडे या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च आमचा उपाय देवाकडे आहे. देव जे बोलतो ते आपण साठवून ठेवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं आजचं वचन? समजतंय? कोण बोलतो? देव बोलतो. आपण काय केलं पाहिजे? धरलं पाहिजे, त्याच्यावर मनन केलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मग तो उपदेश प्रार्थनेबद्दल असेल, वचनाबद्दल असेल, आराधनेबद्दल असेल, आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी मागचे सांगितलं आराधना किती वाजता असते आपली? प्लीज बोला, किती वाजता असते? 9:30. पण डिस्काउंट पकडून 10. डिस्काउंट पकडून 10. 9:30 टाइम पण डिस्काउंट दिला अर्धा तास 10. पण अजून काही लोकांनी कशावर नाही घेतलं? मनावर नाही घेतलं. का तुम्ही मनावर घेत नाही? चर्च. प्रेज द लॉर्ड. आम्ही सांगितलं प्रार्थना करा, तुम्ही का प्रार्थना अजून मनावर नाही घेतली? आम्ही सांगितलं उपवास करा, तुम्ही का अजून उपवास मनावर घेत नाहीये? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात राहत नाही. काय होत नाही? लक्षात राहत नाही. हा, लक्षात राहत नाही. आम्ही ऐकतो त्यावेळेस खूप चार्ज होतो, असं वाटतं का आता बघा बाहेर गेल्यानंतर. प्रेज द लॉर्ड. परंतु पुन्हा तसाच येतो फिरून तू. मग काय गडबड आहे? तुझ्याकडे पवित्र आत्मा नाही. काय नाहीये? पवित्र आत्मा. हा, तुझ्याकडे पवित्र आत्मा नाही. तो पवित्र आत्मा जर येईल तर तुझं लक्ष लागणार जे देव तुझ्याशी बोलला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5व्या ठिकाणामध्ये खूप सुंदर आहे. योहान याचा 14वा अध्याय आणि 25 वचन. मी तुम्हाजवळ राहत असतानाच तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी ज्याला बाप माझ्या नावाने पाठवील तो पाराक्लेत म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकवील.
आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईन. काय करून देईल? आठवण करून देईन. आमच्या काय राहत नाही? लक्षात राहत नाही. प्लीज बोला, काय राहत नाही? लक्षात राहत नाही. तुम्ही उपदेश देत राहा, आमच्या लक्षात राहत नाही. पण तो लक्षात येणार कसा? त्यासाठी काय पाहिजे? चर्च. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. जर पवित्र आत्मा असेल तर तुम्हाला काय करून देणार? आठवण करून आठवण देणार. Praise the Lord. हालेलुया. असं तुम्ही तुमच्या लेकरांना आठवण करून देता का रे? ऐक, परीक्षा जवळ आली, अभ्यासाला बस. Praise the Lord. हालेलुया. काय करून दिली? आठवण करून दिली. हा, तुम्ही त्यांना आठवण करून दिली. त्याच प्रकारे तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी कोणतरी पाहिजे का तो तुम्हाला आठवण करून देईल. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपदेश आम्ही ऐकतो, आत्म्यात आम्ही पेटतो. का नाही? आता मी प्रार्थना करणार, उद्यापासून उपास चालू, उद्यापासून ट्रॅक्स चालू, उद्यापासून देवाची सुरू चालू, सगळं चालू, असं करू तसं करू. पण तू उद्या पुन्हा तसाच दिवस जसा मागचा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विसरून गेलास. काय झालास? विसरून गेलास. काय तुझ्याकडे काय नाहीये? पवित्र आत्मा नाही. प्लीज बोला, काय नाहीये? पवित्र आत्मा पवित्र नाही. आणि तो तुला काय करून देईल? आठवण करून देईल. Praise the Lord. हालेलुया. नाही, मागच्या 2 मीटिंग मध्ये मी घेतला होता. मग तुझं जीवन गडबड झालं असेल तर कनेक्शन तुटलं. मग येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या 2 मीटिंग पहिले काय घेतला होता मी? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा मला प्रभू दिला होता. त्यास मी फॉर्म मध्ये चाललो होतो, पण आता मी ड्राय झालो. मग देवाच्या आज्ञेच्या बाहेर तू चाललास. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुमच्या आतमध्ये पाप येतं, कनेक्शन काय होतं? चर्च तुटल्या जातं. चर्च देवाचं तुमचं कनेक्शन संपून जातं. पण ते कनेक्शन पुन्हा नवीन व्हावं म्हणून पुन्हा तुमचा अभिषेक नवीन झाला पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, आम्ही पण ज्यास आम्ही प्रार्थनेला जातो, आमचा अभिषेक खर्च होतो, ड्रायनेस येतं, पण पुन्हा मनाला मारून देवाच्या पायापाशी बसून आपला अभिषेक आपल्याला नवीन करावा लागतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर मग पुन्हा कोणी प्रार्थनेला बसणारच नाही. प्रेज द लॉर्ड. समजतंय? समजा नवीन नवीन दान पाहिजे, वरदान पाहिजे, खूप रात्रंदिवस उपास प्रार्थना. एकदा वरदान मिळालं मग तू परमेश्वर कोण मी कोण मला नाही माहित. देवाने तसं नाही केलं. देवाने पेट्रोल सारखं केलं. कसं केलं? पेट्रोल सारखं. पेट्रोल संपलं, कुठं जावं लागतं? पेट्रोल भरण्यासाठी. हा, अभिषेक तसा आहे. अभिषेक खर्च होणार, पुन्हा अभिषेकाने भरायचं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं मी काय बोलतो? अभिषेक काय होतो? खर्च होतो. समजतं ना? खर्च होणे. येशू काय म्हणला? माझ्यातून काय व्हायला? अभिषेक. आता येशूचा अभिषेक कधी जाणार नाही, पण आपल्याला अभिषेक कमी होतो चर्च. तो पुन्हा भरावा लागतो चर्च. तो पुन्हा घ्यावा लागतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी वारंवार प्रार्थना, वारंवार उपास, वारंवार देवाच्या पायापाशी आम्हाला काय करावं लागतं? बसावं लागतं. म्हणजे आमचा अभिषेक काय होतो? नवीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजते प्रत्येकाला. पण आपल्याकडे काय नाहीये? पवित्र आत्मा नाहीये. काय नाहीये? पवित्र आत्मा. जर असेल तर कनेक्शन काय झाले? चर्च तुटलंय. ते कनेक्शन नवीन व्हावं किंवा तो पवित्र आत्मा तुम्हाला मिळावा म्हणून तुमचं लक्ष लावावं म्हणून आज तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी वाटतं का प्रभू आता कोणता संदेश आणू, कोणत्या पद्धतीने आणू? तुम्हाला रिव्हील कर, पण रिझल्ट पाहिजे. काय पाहिजे? रिझल्ट पण पाहिजे. रिझल्ट दिसत नाही, मन कसं होतं? निराश निराश होतं. का रे प्रभू, इतकं सुंदररित्या वचन गेलं, इतकं सुंदररित्या प्रगटीकरण उघडलं. जे पकडतात तिथं आनंद होतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे पकडतात ते काय होतात? आनंदित होतात. म्हणजे कसं? समजा आता मी इथं प्रार्थना करत होतो अभिषेकाची, मी इथं अभिषेक बोललो, तिकडे एक जण पाडला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? मी इथं क्वायरला बोललो 3 जणांना, आणि मी त्यांच्यावर अभिषेकाची काय करतोय? प्रार्थना. आणि कुठं पडले 2 जण? त्यांनी अभिषेक पकडला चर्च. नाही समजलं अजून? तुम्हाला पकडता आला पाहिजे नॉइंटिंग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? जर तुम्ही तो पकडायचं शिकले चर्च, तुम्ही आत्म्यात वाढणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही समजलं अजून मी काय बोलतो? माझी प्रार्थना कुठं चालली? समोर. या साईड चालली. आणि मी म्हणलो देवाच्या सामर्थ्याने मी त्यांच्याकडे पाहून बोलतो, पण दुसरा तो अभिषेक धरतो, तो आत्म्याने भरला जातो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला अभिषेक धरता आला पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुरात्मे पळायला लागले. दुरात्मे काय झाले? पळून गेले. म्हणजे आमच्यापेक्षा ते आत्म्यात जास्त ऍक्टिव्ह वाटतात. त्यांना लगेच कळतं कोण आला? येशू आला. ते पळायला लागले इकडे तिकडे. अरे प्रभू आला, प्रभू आला. आम्ही तसेच, आम्हाला माहितच नाही प्रभू आला. त्यांच्याकडे बघून आला आला आता प्रभू आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला समजतंय? ते पळतात मग आमेन 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 हालेलुया हालेलुया. आता कळलं आम्हाला देव आला. तुम्हाला काय कळत नाही का त्याच्या पहिले देवाचा आत्मा इथं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? अनेक लोकांची आराधना कधी फॉर्म मध्ये येते, दुरात्मा आला लागतात ना, मग त्यांचा पावर वाढू लागतो. मग त्यांना कळतं आता देवाचा अभिषेक आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या पहिले तुम्हाला कळलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा अभिषेक दुरात्म्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही येतो, तो इंटरेस्टेड आहे तुमच्यामध्ये चर्च, का तुम्हाला आत्म्याने भरावं चर्च. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आमच्या पहिले तेच सक्रिय होतात. कोण आला? प्रभू येशू. म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की आमचा प्रभू आला, पण ते आम्हाला सांगतात का अरे अभिषेक आला इथं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय चर्च? तुमचा विश्वास पाहिजे चर्च. त्यासाठी तुमचं लक्ष पाहिजे तुमच्या आराधनेकडे, तुमच्या प्रार्थनेकडे, का देव तुम्हा बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय?
आज आपण प्रार्थना करू कारण आपल्याकडे टाइम थोडासा कमी आहे म्हणून आपण आराधनेत जाणार आहोत. पण तुमची प्रार्थना पाहिजे. मला काय पाहिजे? पवित्र आत्मा. प्लीज बोला काय पाहिजे? पवित्र आत्मा. कारण त्याच्याद्वारे मला लक्षात राहील. काय राहील? लक्षात राहील. हा, तुमचं लक्ष लागणं गरजेचं आहे. आणि आज देव ते कार्य करणार. आम्ही हात ठेवणार आहे तुमच्यावर आणि देवाचा आत्मा तुमच्यावर उतरल. उभा राहूया आपण.